बॉल या मात्र दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत मिस्टर चिराग आणि विकी. बघूया चिंचणी संघ घरचं मैदान आपल्या घरच्या मैदानावर मॅच खेळायला लागले. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपण बघायला लागले. अखिल भारतीय मांगेल समाज परिषद गाव शाखा चिंचणी या क्रीडांगण मैदानात एक मस्तपैकी आपल्याला एका चांगल्या वातावरणात जिंकली मॅच बघायला. आणि आम्ही मात्र त्या आनंद घेताना प्रेक्षक बघूया. दोन बॅटर मात्र मैदानाच्या आत सातपेटी संघाकांच्या विकी आणि चिराग. चला ऑन स्ट्राइक वर मिस्टर चिराग पहिला षटक घेऊन येईन. केतन मेहर कुठे असतील त्याने व्यासपीठावर यायचं आहे. मुख्य व्यासपीठावर या. केतन मेहर आपण कुठे असतील मुख्य व्यासपीठावर या. बघूया भरत चिखलेकर एक सुप्रीमो खेळलेला प्लेअर. मला वाटतं बरंच अनुभव या फलंदाजाखाने एक अष्टपैली कामगिरी करतात चिंचणी संघाकशान. बघू परत एकदा भरत चिखलेकर पहिला षटक घेऊन येतात आणि सामन्याला मात्र सुरुवात. बघूया पहिलं चेंडू सामना करायला लागला चिराग. या मात्र पहिलं यॉर्कर पद्धत चेंडू एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेनं हलक्या दिशेने खेळ खोलला आणि सातपेटी संघाने मात्र एक धावाशन खाता खोललं. बघूया श्री गणेश मात्र केले आपल्या संघा एक धावात भर. बघूया भरत चिखलेकर समोर आहे बॉलिंग टाकताना आणि त्याला बरंच वर्ष अनुभव आहे. तोच अनुभव घेऊन आता या मैदानात खेळायला लागल्या. घरचं मैदान आहे. घरच्या मैदानात खजिकली बॉलिंग टाकेल तर त्या प्लेअरला मात्र माहिती आहे. बघूया आता मात्र नवीन फलंदाज मिस्टर विकी राईट हँड बॅट्समॅन सातपेटी संघाकंशन. एक चांगलं फटको आपल्याला बघायला भेटलो. मिडऑफच्या दिशेने एक हलकंसं पुश केलं. एक पण चांगलं बॉल होतं. बॉलाला गती होती आणि तेवढं चांगलं खेळून काढले मिस्टर चिराग. परत दुसरा चेंडू भरत चिखलेकर सामना करायला लागले विकी. या मात्र यस चेंडूला गती होती. फलंदाजाला काय हमजल नाही. डॉट चेंडू काय गरज नव्हती ओव्हरथ्रो करे आणि का फुकटची रन मात्र खात्यात जमा झाले. सातपेटी संघाने 2 धावा पूर्ण झालेत. ताफुलकर 2 धावा लागलेत. काही गरज नव्हती कारण की डॉट चेंडू तर चांगलं बॉल होतं. गती होती चेंडूला. फलंदाजाला काय हमजल नाही परंतु एक फुकटची रन आपल्याला चिंचणी संघाकडून बघायला भेटली. 2 धावा. परत एकदा मिस्टर चिराग लेफ्ट हँड बॅट्समॅन मैदानाच्या आत. या मात्र यस मोठं फटकं मिड ऑफच्या दिशेनं गेले. चौका जाण का नाही परंतु तेवढा चांगला क्षेत्राचा प्रयत्न मात्र चांगला करेल ता परंतु बॉलाला काय अडू शकलं नाही. आणि आपल्याला आत्ता पहिली मांगेला सुरमाई चौकार बघायला भेटतात. डीज थँक्यू डीजे. या मात्र खाता मात्र चौकशन खोलून घेतले. जबरदस्त पहिले चौका आपल्याला सातपेटी संघात विकी बॅटिंग बघायला भेटलं. सॉरी चिरागच्या नावावर आपल्याला बघायला भेटलं. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 6. परत एकदा मोठा फटका. परंतु ते क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र थोडं तोकडं पडलं. परिणाम मात्र परत असं मांगेला सुरमाई चौकार. डीजे भरत चिखलेकर समोर. परत मला वाटतं शेवट अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत आणि मिस्टर विकी चिराग ज्या पद्धतीने बॅटिंग करायला जबरदस्त. आता मात्र यस थोडंसं फसवत चेंडू टाकेल तर फलंदाजाला काय म्हणलं आणि मात्र डॉट चेंडू तर चांगलं कमबॅक आपल्याला बघायला भेटता. भरत चिखलेकर डॉट चेंडू तर स्कोर लागले तर फक्त 10 धावा. बघूया पॉवर प्ले षटक चालू. 2 प्लेअर मात्र 12 असतील आणि आपल्याला फक्त गती द्यावे चेंडूला आणि त्या काम मात्र मिस्टर चिराग मात्र करायला लागले सातपेटी संघाचा. शेवटचा चेंडू भरत चिखलेकर.
या मात्र शॉर्ट पिच चेंडू, परंतु बॅटवर काही हरके आले नाही, परंतु थर्ड मॅनच्या दिशेने बॉल निघून गेलतो. एक धावा पूर्ण केली, 16 धावा आपण ज्या पद्धतीने सांगतो त्याची 10 मात्र काढून घेतली. अरे मात्र षटक संपता बिनगडी बाद, धावसंख्या धाव फलकाला होती 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात आपण बघितली तर जसं पंकज यांनी सांगितलं, एक मिस्टेक पडती है महंगी, आणि यहाँ पे थोड़ा सा बिल्कुल फिर एक बार चिंचनी को काबू में करना पड़ेगा मैच को, क्योंकि जिस तरीके से स्ट्राइक को रोटेट किया, चिराग के पास स्ट्राइक आई, 2 दमदार चौके देखने को मिले, बेहतरीन पारी नजाकत देखने को मिली. पहले ओवर की समाप्ति के बाद 11 पे पहुंचा है स्कोर 7-1 का, तो तब्दीली बहुत ही बढ़िया तरीके से रही है. और आगे चल के नजाकत क्या होगी, नजाकत बेहतरीन से बेहतरीन ही होगी बिल्कुल, लेकिन कांटे की टक्कर है. चिंचनी अपने घरेलू मैदान में है, और जहां तक अगर बात करते हैं भरत चिखलीकर एक अच्छा बेहतरीन गेंदबाज है, तजुर्बाकार गेंदबाज है, लेकिन कहते हैं कि यहाँ पे जो तजुर्बा आप जिस तरीके से पेश कर रहे हैं गेंदों को, तो वो आगे चल के देखते हैं भरत के पास एक खासियत होती है, पहले ओवर में कभी कभी गेंदबाजी अच्छी होती है तो दूसरे ओवर में खराब होती है. तो बिल्कुल पहला ओवर थोड़ा खराब गया है, आने वाला ओवर जो रहेगा बेहतर से बेहतर जाएगा. मैं काफी अच्छी तरीके से जानता हूं भरत की गेंदबाजी को, कभी भी वो वेरिएशन ज्यादा नहीं करते हैं, लेंथ लाइन को पकड़ के गेंदबाजी करते हैं. वेरिएशन की जरूरत होती है तो ही वेरिएशन करते हैं, लेकिन थोड़ा सा महंगा साबित रहा है. लेकिन जहां तक अगर कप्तान को मैंने अमित को पूछा था कि कहां तक रोकेंगे, तो 60 तक रोकेंगे की बात की थी. तो एक ओवर की समाप्ति के बाद 11 दिए तो कंट्रोल करने की क्षमता भी रहेगी. तो देखते हैं दूसरे ओवर के लिए अमित खुद आए हैं, कप्तान है, देखते हैं बोपाटाइन की ओर से गेंदबाजी को लिए तैयार राउंड द विकेट से. या बहुत बेहतरीन, देखिए नीचे वाली गेंद रही है, जैसे कि गेंद जाने के बाद उछाल होना चाहिए था, यहाँ पे गुगली टाइप गेंद को पेश किया गया है, चिराग को रोका गया है डॉट के माध्यम से. बहुत ही बेहतरीन शुरुआत रही है, तो नजाकत दिखाया जा रहा है बेहतर से बेहतर, क्योंकि चिराग के हाथों में, हाँ बिल्कुल विकेट कीपर भी चिराग ही है. तो चिराग बल्लेबाज इस वक्त ऊपर से उठाया है, मिड विकेट में आउट ऑफ द पार्क, 6 रनों का इजाफा, तब्दीली 6 में. कम ऑन डीजे. वेट करा, कदाचित पटकन बॉल येईल, जर थोडा मिसिंग झाला तर आपण नवीन बॉल घेऊया, कारण दुसरे षटक आहे ना 1.5 पर्यंत जर चेंडू गेला तर आपल्याला नवीन बॉल भेटेल. आला बॉल आला. तर नक्कीच फरमाईश आहे मराठी भाषेची, नक्कीच समालोचन मराठी, कारण आम्हाला जिकडे जिकडे जातात कधी कधी गुजराती लोकांच्या सोबत समालोचनला बसतो तेव्हा फरमाईश येते, सर गुजराती जमती आहे क्या, आवडे क्या आहे, तेव्हा त्यावेळेला आम्हाला नाही सांगावं लागतं, हिंदीमध्ये तेव्हा समालोचन द्यावं लागतं. मग बऱ्याचशा ठिकाणी मराठी, आणि आज आपला मागेल्यांचे सामने आहे तर मागेल्याची फरमाईश आहे, परंतु यावेळेला माझ्यासाठी मराठीची फरमाईश आली आहे, पुरी करतो आहे. नक्कीच तर धावसंख्या आपल्याला पोचलेली पाहायला मिळते आहे 18. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा बोर्डावर आलेली पाहायला मिळते आहे. सुरेख अशी कामगिरी एका बाजूला आपण बघता आहेत, आणि यावेळेला पुन्हा एकदा अख्खू टप्पा, चला व्हाईट यॉर्कर टाईप चेंडू, हा नक्कीच हाफस्टंपच्या बाहेरचा यॉर्कर लेंथ मधला, आणि ज्या अशा चेंडूमध्ये बऱ्याच वेळा फलंदाजांना खेळताना मात्र मुश्किली तयार होत असतात, त्यावेळेला त्यांना खेळ साकारणे, एक टेक्निकल कव्हर ड्राईव्ह जर दाखवण्याचा प्रयत्न असता तर कदाचित आला असता. फुलटॉस झाला यावेळेला, आणि स्ट्रेट ड्राईव्हला उचललाय टोला, जातोय आउट ऑफ द पार्क, घेऊन येतोय 6 धावा. वाजव डीजे.
माध्यमातून धावसंख्या पुढे एकदा सरकताना पाहायला मिळते आहे 24 ऑन द बोर्ड. नक्कीच धावसंख्या एक चांगल्या पद्धतीने मजबूत स्थिती घेत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे सातपाडी संघ. अमित यांचा पुढचा चेंडू या वेळेला देखील पुन्हा एकदा चांगला कमबॅक आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी नजाकत आहे, परंतु कुठे ना कुठे प्रत्येक चेंडू हा यॉर्कर घेऊन येत नसतो आणि यॉर्करच्या प्रयत्नामध्ये मात्र फुलटॉस आणि दोन्ही फुलटॉस मध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. नंतर अमितजी यांची गोलंदाजी खूपच सुरेख पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजीची नजाकत त्यांनी दाखवली. धावसंख्या मात्र आपल्याला 24 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे 24चा जर विचार केला तर 12ची सरासरी इकडे जाते. पॉवर प्ले संपलेला आहे. यानंतर वेगळ्या रणनीती आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून. पॉवर प्ले संपल्यानंतर आपल्याला 30 यार्डचे बाहेर क्षेत्ररक्षण रचलेलं पाहायला मिळते आहे. त्यानंतर गोलंदाजाची एक नवी अदा असते. फलंदाज वेगळ्या पद्धतीने खेळत असताना पाहायला मिळतोय, कारण त्याला जागा शोधायची असते, कुठल्या क्षेत्रामध्ये त्याला शॉट परावर्तित करायचा आहे हे देखील त्याला ठरवायचं असतं. ही इकडे कामगिरी नक्कीच पाहायला मिळणार आहे. खेळ आपल्याला घेऊन आलेला आहे अखिल भारतीय मांगेला समाज परिषद आणि क्रीडा महोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष. आपण 25वे वर्ष हे चिंचणी गावदेवीच्या मैदानावर साकारत असताना आनंददायी वातावरणात आनंददायी खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसरा सामना सुरू आहे. नक्कीच चिंचणीच्या प्रेक्षकांना मात्र आवाज पोहोचलेला आहे की चिंचणीचा सामना आहे. हळूवार पद्धतीने गर्दी मात्र होताना वाढलेली पाहायला मिळते आहे, कारण चिंचणीचे प्रेक्षक म्हणतात जेव्हा जेव्हा गावदेवीच्या मैदानावर सामने असतात आम्हाला सामने कोणाचे ते महत्वाचे नाही, क्रिकेट आहे, रंगत आहे, आमचं मैदान गाजवायचं आहे. प्रेक्षकांची गर्दी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय क्रीडाप्रेमी रसिकांचं. यावेळेला खूपच सुरेख एक अदाकारी आणि म्हटलं भरत चिखलेकर एक अदाकारी गोलंदाज आहे. नक्कीच ज्या पद्धतीने त्याच्याकडे जर आपण बघितलं अनुभव दांडगा आहे, कुठल्या वेळेला कुठले चेंडू साकारणं, एक शैलीदार गोलंदाज जादुई गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच लेफ्ट हँड राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. याचा पंचांचा इशारा मात्र वाईटचा येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक अतिरिक्त धाव मात्र या वेळेला दिली जाईल, तर नक्कीच धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. 25 पोहोचलेली आहे धावसंख्या. तर डावखोरा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला चिराग पाहायला मिळतो आहे. एका बाजूला रॉकी आणि चिरागची जोडी, यावेळेला उंच टोला, बहारदार फटका, परंतु सुंदर कॅच, नजाकत दाखवले, टिपलाय, मोठा विकेट घेतोय. कमॉन डीजे वाजाव. टिपला आहे तो पाहिलाय का राजकुमारची तांबोरे आणि वयाच्या 52व्या वर्षी असं जेल रनिंग जेल टिपणं खूप कठीण असतं. वय 52 झाला म्हणजे बाय बाय टाटा क्रिकेटला करून बसून जातो मनुष्य. मात्र या ठिकाणी काय वाघ म्हातारा म्हणून गवत खात नाहीये. या ठिकाणी बघू शकाल तीच दरारा तीच दहशत या ठिकाणी दाखवली राजकुमारने. नक्कीच म्हणून पप्पू चित्ता म्हटलं जाते आहे. क्रिकेटचा चित्ता राजकुमार तांबोरे. कुठेही राहू, पॉइंट मध्ये राहू, लॉंग ऑन लॉंग ऑफला ठेवा, त्याचा शैलीदार खेळ दाखवतो करून दाखवतो कमाल. आणि ज्या पद्धतीने या वेळेला नक्कीच मला वाटलं नव्हतं की हा कॅच होईल, परंतु एफर्ट्स दिला, कारण लॉंग ऑफ थोडंसं आपण बघितलं तर एक्स्ट्रा डीप कव्हर कडे होता, तिकडनं धावत आला आणि जवळजवळ लॉंग ऑफ कडे झेल टिपला. 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन झेल कव्हर केला आणि मोठी विकेट जर बघितलं आपण, चिराग सारखी मोठी विकेट जो आक्रमकता त्याने स्वीकारली होती. आणि मी बोललो होतो भरत चिखलेकर आहे, त्याची पहिलं षटक जर खराब गेलाय पुढचं षटक उत्तम आपल्याला पाहायला मिळेल आणि ते झालेलं आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी, सुरेख झेल, पहिला झटका मिळतोय. सातपाडी संघाला धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 25. यस, पुन्हा एकदा कमबॅक, नवा फलंदाज झाला आहे करण. नवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे करण.
तर नक्कीच थोडीशी उंची छोटी आहे, परंतु ज्या पद्धतीने 1 डाऊनला प्रमोट केलं गेलेलं आहे त्याची कर्तबगारी नक्कीच मोठी असेल. तर मोठ्या कर्तबगारीसाठी मात्र त्याला कामगिरी करायचं आहे. एक दांडगा अनुभव असलेला गोलंदाज यावेळेला आपण बघता आहेत भरत चिखलीकर, ज्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर अमितचा जर विचार केला तर त्याने 13 धावा दिल्या गेल्या होत्या आणि आता यावेळेला मात्र फक्त एकच धाव दिली गेलेली आहे. भरत यांच्याकडून धावसंख्या 25 पाहायला मिळते. कमालीचं कमबॅक आहे चिंचणी बी संघाकडून. आपल्याला हे 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 खेळ पाहायला मिळत आहेत, कारण 2 बलाढ्य संघ आहेत. प्रेक्षकांना गरज आहे की आजचा पहिला दिवस आहे, क्रिकेटचा महासंग्राम इकडनं मागेल्या समाजाचा सुरू झालेला आहे आणि त्याच्यात आम्हाला चांगला चांगला खेळ पाहायचा आहे. तर चांगल्या खेळाची नजाकत पहिल्या सामन्यात तर मुरबे संघाने फलंदाजीच्या माध्यमातून दाखवली. गोलंदाजाची कसब काय पाहायला मिळाली नव्हती, परंतु आता आम्हाला चुरसपूर्ण सामना पाहायला मिळायचा आहे. तर तो इकडे होईल कदाचित. यावेळेला यॉर्कर लेंथ ग्राउंड रूट हलकासा खेळला जातोय, पुश करून नक्कीच मिडऑफ कडे खेळला जातोय, क्षेत्ररक्षित केला जातोय. एकेरी धाव इकडे पुन्हा एकदा सर केली जाते आहे. धावसंख्या 26 वर पोहोचतोय. 26 ऑन द बोर्ड ही कमालीची आहे. चेंडू साकारून झालेले आहेत या षटकामध्ये 4. नक्कीच अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला रोटेट केले गेलेला आहे. पंकजच्या भाषेत सांगायचं झालं तर स्ट्राईकला रोटेट केलं गेलं म्हणजे काहीतरी वेगळं पाहायला मिळेल का, कारण आता रॉकी आहे ऑन स्ट्राईक. एक दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे देखील, चांगला खेळ आणि चांगला सूर देखील त्याने दाखवलेला आहे. पाहूया यावेळेला भरत यांचा पुढचा चेंडू साठी सज्ज आहे रॉकी. यावेळेला स्टेट ड्राईव्हला आहे. पुन्हा एकदा कॅच तर टिपला होता, परंतु बाउंड्री लाईनच्या जवळ होता आणि त्याने क्षेत्ररक्षण मात्र सुरेख दिलाय. बघितले कामगिरी सुरेख पद्धतीची आणि यावेळेला मात्र फक्त आणि फक्त एकच धाव ना, एकच धाव येते. सुरक्षित रक्षण षटकार पण असू शकता, कॅच देखील असू शकता, परंतु जजमेंट खूप महत्वाचं होतं. हा पप्पू काय सांगशील? मनीश्वरजी झेल टिपणं महत्वाचं नाही, एफर्ट काय होतं ते पाहू शकाल. सीमेरेषेला आपलं बॅलन्स राखणं हे गरजेचं होतं आणि ते खरोखरच वेदांतांनी पूर्ण केलेलं दिसतंय. काय एफर्ट होतं या ठिकाणी. धावा रोखलेत 5 अजून. बिलकुल बिलकुल वेदांत त्या पद्धतीची आपल्याला नेहमीच कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. लेदर क्रिकेट, रबर बॉल आणि टेनिस क्रिकेट तिन्ही चेंडूमध्ये त्यांची चांगली पकड आहे. इकडे देखील चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या षटकातला शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 27. सुरेख चेंडू, सुरेख कमबॅक. यावेळेला मात्र धोका असू शकतो, परंतु जागा चुकीची निवडली चिराग याने, कारण त्याने हेरलं असेल, कारण मी स्वतः चेंडूला क्षेत्ररक्षित करण्यासाठी जातो आहे. इकडे कलेक्टर कोण असेल की नसेल, त्यामुळे त्याने थ्रो भरतकडे दिला, नाहीतर संधी विकेट किपरकडे देखील होती. परंतु नक्कीच एक धाव मिळते. धावसंख्या 28-29. भुवनेश्वरजी ही धाव जी टिपली आहे ती खरोखरच आठवण करून देते विराट कोहलीची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी एकही दुहेरी धावा घेत असतो, फक्त प्रेक्षकांना मनसोक्त आनंद लुटण्यासारखी असते. षटकार आणि चौकारावर जास्त जोर नसतो विराट कोहलीचा. ही 2 धावसंख्येची टिपली खरोखरच आठवण करून देते विराट कोहलीची. काय म्हणेल? तर नक्कीच सगळ्यात प्रथम तर मी पप्पू तुला एक सांगेल की 29 धावा झालेल्या आहेत. यावेळेला 5 धावा दिल्यात भरतने आणि 1 विकेट टिपल्या, म्हणजे चांगलं कमबॅक. पंकज मी सांगितलं होतं, भरत चिखलीकर जेव्हा पहिलं षटक खराब जाते दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देतो. रणनीती आहे, त्याला तो अभ्यास करतो. पिच काय सांगते, काय दांडगा अनुभव काय आहे, ज्या पद्धतीने त्याने मोठे मोठे टुर्नामेंटमध्ये सहयोग दाखवलेला आहे. मागेल्या समाजाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व त्याने गाजवलेलं आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट कला आहे त्याच्याकडे आणि कलेला पुन्हा एकदा सलाम आहे. परंतु रॉकी मात्र टिकलेला आहे. 7 पेढी संघासाठी भरीव कामगिरीसाठी सज्ज आहे, कौशल्य आहे, करणची साथ मिळणार आहे. पाहूया पुढच्या षटकासाठी मी आमंत्रित करतोय पप्पू चांबरे यांना. संदीपजी तांबोरे मंचाकडे यायचंय. सहकारी मित्र आपली वाट पाहतात. संदीपजी तांबोरे दरम्यान धावसंख्या जर पाहिली 3 षटकाच्या उत्तरार्ध 29 धावा. भली मोठी धावसंख्येचा मानस या ठिकाणी बाळगला होता चिराग यांनी, मात्र त्यांचा मौल्यवान गडी टिपला गेला तो राजकुमारच्या झेलद्वारे. 29 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आहे. पुढल्या जानकारी करून पंकजी, ध्रुव 11 सातपाडी सध्याच्या घडीला खूप फॉर्ममध्ये असलेला हा संघ आहे. त्या संघातील खेळाडू मला वाटतं आपल्या मांगेला समाज सातपाडी संघामध्ये खेळतात. खरोखरच त्यात चुरस आणि या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळेल, कारण ज्याप्रमाणे ध्रुव 11 सातपाडी संघाला पाहिलं जातं, एक नामांकित
यादीत जोडणारा हा संघ आहे. चला या ठिकाणी क्रिकेट बाहेर निघायचं आहे, पंचाकडे वाद करू नये. या ठिकाणी थर्ड अंपायर नाहीये, प्लीज या ठिकाणी हातपडी संघ खेळाडू आपण बाहेर यायचं आहे प्लीज. चला पंचांचं अंतिम राहील, वाद झालेला आहे. तटस्थ पंच आहेत, दोन्ही पंच खूपच अनुभव आहेत. बोलून दे काय बोलतोय आता कॅचचं करूया काय माहिती आता झाल्यानंतर असं काय झालं ना संपला संपला विषय संपला असं नाही चालत ना वेळ घेण्यानंतर पहिलेच बघायला पाहिजे तिकडे थांबला तुम्ही थांबवला तिकडे मी तुम्हाला वाटत होतं काय आता कुठे बोल निवड पडल्यानंतर तू मागतायत 6 गेला तो सर त्यांचं म्हणणं आहे बघत ना युट्यूबवर जात उशीर झाला चला या ठिकाणी 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या फलकर जर पाहिली 29 धावा, जवळपास 9.5 धावांची सरासरी राखलेली सातपाडी संघाने काटेकी टक्कर मी म्हणेल चिंचणी ब आणि सातपाडी संघामध्ये दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, कोणालाही कमी लागू शकणार नाही. मांगेला सहमानाच्या खेळाचा विचार केला तर या ठिकाणी सुरमय पापलेट गोरीदा खारा खातात म्हटलं होतं काल तुम्ही पंकजी, आणि तगडे तगडे खेळाडू तगडे तगडे फटके पाहायला मिळतील आजच्या दिवशी. खरोखरच दोन्ही तगडे संघ आहेत, सातपाडी आणि चिंचणी संघ. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन होतो शतक कर्णधार अमित हरेश्वरजी केनी. राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉट ब्लँक चेंडू आणि सर्व गोष्टी हातात जाईल. आउटसाइड द ऑफसाइडची घोषणा, स्क्वेअरचा मारा, वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पंचांनी दिलेला दिसतोय. धावसंख्या अधिकतेने 1 धावाने पुढे सरसावते, 30 धावा धावफलकावर. राऊंड फिगर धावसंख्या ही 30 धावा. षटक क्रमांक 4, चौथ्या षटकातील पहिला चेंडू अमित हरेश्वरजी केनी, चांगला चेंडू हाताळण्यात गेला. ब्लॉकेज चेंडू पूर्णतः बंदिस्त केला चेंडूवर. खरोखरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर हा जेव्हा चेंडू पडतोय तेव्हा ब्रह्मास्त्राचा चेंडू असं म्हटलं जातं. ह्या चेंडूवर कमीत कमी धावसंख्या येते किंवा बडी मिळण्याचा जास्त चान्सेस असतो. तोच चेंडू हाताळला गेलाय अमित केनीकडनं. दरम्यान फलंदाज दरम्यान विकी फलंदाज दिसतो सातपाडी संघाकडनं. षटकातील दुसरा चेंडू फुल टच चेंडू, चांगला चढवण्याचा प्रयत्न, उंचीवर गेला पण पगदर चेंडूच्या खाली दिसतोय. अलगच जेल टिपलाय. दुसऱ्या गडीचं पतन होतंय. मोठा मासा जाड्याला वाजल डीजे. विकेट ठिकाणी परतवा दिसतो. तिसऱ्या क्रमांकाचा गडी परतवतो करणच्या स्वरूपात. आत्महत्या वाजव डीजे.
प्रियेश आणि परतला आहे तो तंबूच्या आसऱ्याला. खरंच मी या तटस्थ दोन्ही पंचांचं मी खास करून कौतुक करेल. ही घाडीची नजर असणं गरजेचं असतं. पंचांना थोडी या ठिकाणी चुका करणं गरजेचं असतं आणि तीच चुका पकडली गेली आहे. प्रियेश याला परतावलं तंबूच्या आसऱ्याला. दरम्यान आता 5व्या क्रमांकाचा खेळाडू होते जतीन. नॉन स्ट्रायकर पाहू शकाल. जतीनच्या स्वरूपात स्ट्रायकर करण एक डावगुल शैलीचा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून जाणला. ते करण यानं आपण पाहू शकाल पश्चिमेकडून पूर्वेला वारे वातावरण दिसत आहेत आणि त्या खरोखर फायदा उचलू शकेल का करण. ज्याप्रमाणे अमित यांच्या या षटकात 2 गडी आलेले दिसतात. एक जेलच्या स्वरूपात, दुसरा गडी तो दावचीच्या स्वरूपात. षटकातील पुढील चेंडू, चौथा चेंडू षटकातील आणि पुन्हा काळाने मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी प्रयत्न फसला गेलाय. मात्र यष्टरक्षकांच्या गचावर क्षेत्ररक्षणामुळे अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या अजून या ठिकाणी मिळताना दिसते. धावसंख्या 31. या ठिकाणी जबरदस्त कमबॅक केलेलं अमित आणि मागच्या षटकात त्यांच्यावर आक्रमण झालं होतं, हाणामारी गेली होती. कुठेतरी स्वतः कर्णधाराला आपण सावरायचं होतं, भरपाई करून घ्यायची होती आणि ती स्थिती पुन्हा घडवण्याचा प्रयत्न दिसतोय अमित हर्षवर्जी केनी. षटकातील पुढील चेंडू स्वतः कर्णधार घेऊन येतोय. पंताच्या डावीकडनं चिंचणी बोबाडेंकडनं चेंडू हाताळतोय. शॉर्टलाईन चेंडू मात्र सरळ चेंडू. यष्टरक्षक आणि या ठिकाणी फक्त गोलंदाजाचा खेळ होताना दिसतोय. धावसंख्या मात्र स्थिर आणि स्थिर 31. 31 फॉर 3 विकेट्स. सातपेटी संघाची ही स्थिती आपण पाहू शकाल. एक जबरदस्त संघ म्हणून सातपेटी संघाला जाणलं जातं आणि त्यांना रोखणं गरजेचं होतं. अशा वेळी कर्णधार स्वतः धावून आलेले दिसतात. पुन्हा फुलरचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण जाईल. क्षेत्ररक्षणात थोडंसं गचाड क्षेत्ररक्षण होतं, मात्र एकच धाव मिळू शकेल. एकेरी धावाने संत गतीने चालला सामना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 4 संपले. धावसंख्या धाव फलकावर 3 गडीचे मोबदल्यात 32 धावा प्रति षटकामागे. आता मात्र 8 धावांची सरासरी राखलेली दिसते. ती मात्र सातपेटी संघाने खूपच या ठिकाणी चांगला सामना दोन्ही बलाढ्य संघात. खास करून या मैदानाचं मी विश्लेषण करू शकेल. वारंवार मला या मैदानाचं कौतुक करायचं वाटतं. चोही बाजूने वैशिष्ट्यपूर्ण मैदान आहे. गुणेश्वर काय म्हणेल, ज्याप्रमाणे पश्चिमेला हा आपला वाहता सागर किनारा जो आपल्या मंगला समाजाकरता उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि खरोखर आपल्या पूर्वजांनी यासाठी आपल्याला सोयी उपलब्ध करून दिल्या. त्या उद्देशाने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे वाटचाल करताना प्रगतीच्या वाटेवर आहेत. काय म्हणेल नक्कीच एक चांगल्या पद्धतीने आपण आयोजन नियोजन सगळं पाहायला मिळतं. युट्यूब लाईव्ह श्री लाईव्हवर नक्कीच जयेश मेर जोडला जातो आहे. बेस्ट ऑफ लक देतो आहे. सातपेटी संघाचा रबासी आहे. सातपेटी संघासाठी तो बेस्ट ऑफ लक देतो आणि जय मांगेला सांगतो आहे. तर नक्कीच जय मांगेला जो टुर्नामेंट आहे तर जय मांगेला हा झालाच पाहिजे. तर एक चांगलं आपल्याला खेळ पाहायला मिळतो आहे. समुद्राला भरती आहे, गारगार वारे देखील येत आहेत आणि मैदान देखील गाजवताना 2 बलाढ्य संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला सातपाडी, एका बाजूला चिंचणी आहे. रंगतदार आहे नक्कीच. खरोखरच वाटतं सातपेटी संघ भारी पडतोय. काय हल्ला चढवला होता अमितवर, जेणेकरून आक्रमण स्पष्ट होतं. मात्र कुठेतरी अमितने पाहिलं की माझ्यावर हल्ला होतं, कुठेतरी मला सावरावं लागेल कारण पूर्ण मदारी माझ्या खांद्यावर होतं कर्णधार आहे आणि सामान्यतः प्रयत्नाचं होतं. षटक मात्र अप्रतिम हाताळलं गेलं. षटक क्रमांक 5 मंदार वजे लेफ्ट आर्म वर विकेट. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, ब्लॉकी चेंडू होता, थोडंसं खोदून काढलं या ठिकाणी. एक धाव मात्र निश्चित मिडन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात राजकुमार चित्त्यासारखा खेळाडू तिकडे असल्यामुळे एकच धाव येताना दिसते. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. षटक क्रमांक 5 घेऊन येतो मंदार वजे. एक डावखुरी शैलीचा हा फलंदाज आहे. खूपच अष्टवेळी अशी कामगिरी करत असतो संघासाठी. मात्र आज काय नवीन करेल. धावसंख्या 33. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा घेऊन येतो पंताच्या उजवीकडनं. चांगला टोला या ठिकाणी पाहू शकाल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. मात्र मोठा मासा पुन्हा झाडाला पकडला गेला. सातपेटी संघाचा हा गौरीसारखा मासा जाईल तंबूच्या आसऱ्याला. वाजव की डीजे.
आपण पाहू शकाल प्रणित या ठिकाणी पाहू शकाल स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकरला पाहिलं तर यतीन आहे ना मंदार वजनी टेकलेली अमूल्य अमूल्य विकेट्स या घरच्या मैदानावर थोडासा चुरस निर्माण करताना चिंचवडी संघ कारण सतपटीचा हल्ला बोल होता वाटत होतं की मोठी संख्या उभरतोय काय कुठेतरी रोखणं करत होतं चिंचवडी संघाला आणि त्या ठिकाणी थोडंसं रोखलं गेलंय हे वादळ फुलंग चेंडूला फटका सजवलाय षटकाच्या ठिकाणी खूप मोठी चूक करतोय षटकार वाजवडी मात्र हा झेल सोडल्यानंतर एकही धाव नसताना षटकार आणि गडी सुद्धा या ठिकाणी मिळता वाचला पुन्हा मदार चांगला फटका सजवला या ठिकाणी प्रणितीने आपल्या सोबतमध्ये येऊ शकला आणि हा फट चांगलं होतं उलट्या दिशेने घेणं हे खूप कठीण असतं खरोखरच असे झेल कठीण असतात प्रयत्न चांगला होता झेल सुटला तरी हरकत नाही भुवनेश्वरजी मात्र प्रयत्न हा कायम असायला हवा असा या ठिकाणी प्रयत्न चांगला होता धावसंख्या 41 षटक क्रमांक 5 चालू मैदानाच्या आत चिंचवणीकडनं आणि सामना करतोय पुन्हा प्रणित बघूया प्रणित आणि षटका ढकला होता पुन्हा तोच प्रयत्न होता दुहेरी धाव टेपली गेली मागच्या चेंडूवर षटकातील पहिली चेंडू मंदार विरुद्ध प्रणित यांचा थोडासा रणसंग्राम पाहूया थोडासा चेंडू चेक करण्याचा प्रयत्न प्रणित यांचा कारण चेंडू मागचा चेंडू उंचावर गेला होता मंदार आणि प्रणित यांचा प्रतिबंध पाहूया षटकातील हा चेंडू बहुसंख्य धाव फलकावर आजच्या घडीला 41 या सामन्यात बघूया प्रणित पश्चिमेकडून पूर्वेला हा वारे वाहत असताना थोडासा उजव्या शैलीसाठी आता मात्र खेळ चांगला असू शकेल दरम्यान शॉट ऑफ लाईन चेंडू खराब चेंडूचा वृत्तकरण पाहू शकाल आणि त्याचा मोबदला वन्स मला वाटतं षटकार आहे आणि षटकार धावसंख्या पुढे सरसावतो धावसंख्या धाव फलकावर 47 वाजवडीचे पुन्हा वाजवणं मंदार वळे ज्याप्रमाणे एक षटकार झेल सुटला होता 2 षटकार या षटकामध्ये आलेले दिसतात पुन्हा तोच प्रयत्न बघा चेंडू खूपच अप्रतिम मारा या ठिकाणी मंदार यांचा एक धाव जोडली गेले हलकासा प्रयत्न दिसतो मात्र त्या ठिकाणी राजकुमार पहिल्या क्षणी फलंदाज म्हणतात नाही या ठिकाणी चित्त सगळीकडे उभा आहे एकच धावसंख्या षटकाच 5 षटकाचे उत्तर धावसंख्या जर पाहिली 48 पुढच्या उदाहरणासाठी मी आमंत्रित करतो पंकजी यांना नक्कीच पप्पूजी आपण पंकजीशी जोडले जातो त्याला दरम्यान आपण श्री लाईव्ह वर आपण बघता आहेत बरेचसे लोक जॉईन झालेले आहेत आपण बघता आहेत साहिल पाटील आहे जयेश मेहर आहे राहुल मेहर आहे बसंत गुप्ताजी आहेत सुदर्शन आरेकर आहेत लाईव्ह आहेत आणि नक्कीच आनंद घेतात श्री लाईव्हचा तर नक्कीच असं जास्तीत जास्त लोकांपर्यंत श्री लाईव्हला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका कमेंट्स आपल्या जर चांगल्या असल्या तर त्यांना देखील रीड केलं जाईल आनंद द्यायचा आहे श्री लाईव्ह आहे नक्कीच मागेला समाज एकवटलेला आहे भाय चांगला सामना आहे प्रत्येक सामना आपल्याला आनंद कसा देईल तुमच्या आवडते खेळाडू खेळतात मैदानावर येऊन देत कमेंट्स रीडिंग नक्कीच केली जाईल आता मात्र शेवटचा षटक बाकी आहे आणि शेवटचा षटक चिराग घेऊन आला आपण मागच्या 2 वर्ष जर विचार केला गेलं काय सातपेटी संघन धावा बनवेल तर परंतु परत मिंगे आपलं भरत चिखलेकर कयतरी आयलं कयतरी सातपेटी संघाला थांबून दिला आणि ते खतरनाक बॉलिंग मात्र आपल्याला बघायला भेटले फुलटच चेंडू परंतु प्रणितला काय हमजाल नाही परंतु एका लॉंगच्या दिशेने एक हलकंसं धाव शॉट केला आणि 1 धाव पूर्ण केली आणि 1 धावसंख्या झाली ती 48 आता मात्र नवीन 49 नवीन फलंदाज मिस्टर जतीन बघूया चिराग वर्सेस जतीन चिराग सुद्धा एक अनुभवी खेळ आहे बरेच वर्ष अनुभव आहे आणि घरच्या मैदानात आज खेळायला लागले मात्र रिव्हर्स मारे प्रयत्न परंतु त्या मात्र चांगलं झेल आपल्याला बघायला भेटला आणि परत एकदा मोठं गडी बाद जतीनच्या रूपात वाजवत डीजे
चिखलेकर आणि अमित ज्या पद्धतीने कमबॅक केलं, जबरदस्त बॉलिंग आपल्याला चिंचणी संघाकडून बघायला भेटली. बघूया एक बॉल 2 बॉल टाकून झालेत आणि आता मात्र चिराग सुद्धा एक चांगली बॉलिंग टाकायला लागले. एक धाव केली, दुसरा धाव विकेट. आता मात्र नवीन फलंदाज मिस्टर कौशल मैदानाच्या सातपटी संघाकडून धावसंख्या रोखून धावसंख्या झाली ती 49. शेवटच्या 4 चेंडू खेळ बाकी आणि सामना करायला लागला आता हर्षल. काहीतरी मोठा फटका गरज आहे सातपेटी संघाला, कारण की 49 धावा म्हणजे कमी धावा मला तरी वाटतं. बघी परत चिराग आता मोठा फटका मारा प्रयत्न, परंतु तेवढं चांगलं बॉल टाकेल तो. एक धाव पूर्ण केल्या, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली, खतरनाक धाव. 2 धावा अखेर धावसंख्या दाखल करावी लागली ती 51 धावा. अजूनही 3 चेंडू खेळ बाकी आहे. 3 चेंडू मला वाटतं चौकार षटकार येणं खूप गरज आहे. सातपेटीला महत्व ठरेल. चौकार षटकार राहिला तर बघूया चिराग. याचा मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो, परंतु बॅटवर काही संपर्क झाला नाही आणि या मात्र आत्महत्या करताना दिखलं. चिराग मात्र काय बॉलिंग टाकायला लागले, काय समजे नाही फलंदाजाला. वाजव डीजे. धन्यवाद. सामना झाई आणि मुरबे बी ना काय मुरबे बी. चला यायचा नाणेफेकीसाठी झाई संघ आणि मुरबे बी संघ कर्णधार या. आणि झाई संघाला विनंती असेल आपली प्लेइंग लिस्ट घेऊन यायचं आहे. रजिस्टर आपल्या खेळाडूंचा चेक केलं जाईल किंवा प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे की नाही. त्याशिवाय आपल्याला खेळाडूला खेळायला एंट्री नाही आहे, तर ही देखील दक्षता घ्यायची आहे. झाई संघ नक्कीच मुरबा संघाने एक सामना जिंकलेला आहे, तर झाई संघाला बाय होती आणि आता सेकंड राऊंडचा सामना खेळला जाईल तो म्हणजे झाई आणि मुरब्यामध्ये. चला बघूया मैदानाच्या आत पुन्हा एकदा पंकजचा आवाज. 7 विकेट गेलेत आतापर्यंत. परत मोठा फटका मारायचा प्रयत्न करेल तर परंतु बॅटिंगला काय हरकी संपर्क झाला नाही आणि या परत रनआउट गेला चान्स आहे आणि या मात्र यस थोडी मिस्टेक केली. परिणाम मात्र 2 धावा भेटले. 2 धावा अखेर धावसंख्या दाखल करायला लागली ती 53 धावा. शेवटचा चेंडू सामना करायला लागले अमय. बघूया अमयला मात्र जर तुम्हाला 60 धावा बनवायला लागतील तर षटकार येणं गरज आहे. धावा झाले ते 53. जो टार्गेट 10 ठरवेल तो त्या टार्गेटवर मात्र हात आता मात्र 6 येणं गरज आहे. धावा झाले ते 53. शेवटचा चेंडू मिस्टर चिराग मस्तपैकी बॉलिंग टाकले चिंचण संघाखांच्या. शेवटचा चेंडू याचा मारा प्रयत्न, परंतु फसलं फटका आणि 21 धावा भेटेन आणि मात्र पूर्ण विराम भेटले. 54 धावा सातपेटी संघाने बनविल्यात आणि 55 धावा लक्ष मात्र चिंचणी संघाला दिले. बघूया घरच्या मैदानात चिंचणी संघ करता 55 धावा पाठलाग करीन का नाही बघूया आपण पुढच्या सामन्यात. डीजे.
नाणेफेकीचा कौल जाई संघाकडे आलेला आहे. तर धनंजय अभिनंदन आहे, नाणेफेकीचा कौल घेतलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. काय आज कोणावर चांगली मदार असेल गोलंदाजीच्या माध्यमातून आणि समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखणार? कारण पहिल्या सामन्यामध्ये 96 धावाची चांगली खेळी साकारलेली आहे समोरच्या संघाने. 96 स्कोर केलं म्हणजे चांगलीच बॅटिंग लायक असेल. तर आमच्याकडे पण पहिलीच मॅच आहे टुर्नामेंटची, तर फिल्डिंग करू कारण की ग्राउंडचा अंदाज वाऱ्या वगैरे आहे तर समजेल. तर चेस करू, किती पण स्कोर कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेस करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा आहेत, बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा आपण युथशी जोडले जाऊ. युग नक्कीच प्रथम फलंदाजीची पुन्हा एकदा संधी आलेली आहे कारण गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली, चांगले खेळ दाखवला. या वेळेला काय 3 अंकी आकडा पाहायला मिळेल का? जायचा संघ आहे की धावसंख्या थोडीशी पुढे मागे सरकेल? नक्कीच आम्ही 60-70 बनवण्याचा प्रयत्न करू. जाई संघ सुद्धा एक मोठा संघ आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत, बेस्ट ऑफ लक आहेत. दोन्ही संघाला शुभेच्छा आणि कडकडीची विनंती आहे, आपला समय सामने असल्यामुळे मिलीजुलीचे वातावरण खेळायचे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद संतोषजी, आपण आलात नाणेफेकीचा कौल दिला. आता वडील मैदानाच्या आत मात्र विजयी लक्ष छोटेसे दिलं गेलेलं आहे. त्या माध्यमातून जर विचार केला तर दोन्ही बलाढ्य संघ आहे. गोलंदाजीचा माऱ्याचा सूर आता मिळालेला आहे आणि चुरसपूर्ण सामना. ही जी धावसंख्या आपण जर बघितली 55, तर याच्याकडे ज्या पद्धतीने बघितलं जात आहे चुरसपूर्ण सामना, प्रेक्षकांना हवा असलेला सामना. दुपारचं सत्र आहे, प्रेक्षक आता गर्दी करता आहेत आणि नक्कीच चिंचणीची फलंदाजी आता असणार आहे. त्यामुळे चिंचणीकर क्रीडाप्रेमी रसिक आपल्याला मैदानात गर्दी करताना पाहायला मिळतील. तर नक्कीच यावेळेला मात्र समालोचनासाठी आमंत्रित करतो आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा बोलणारच आपण पप्पू चांबरे यांच्याकडून गोडमुखातून आवाज ऐकूया. सामन्याला होते सुरुवात. विजय लक्ष्य आहे 55 धावांचं. खरोखरच या ठिकाणी काटेकी टक्कर. सातपाडी एका बाजूने, चिंचणी दोन्ही तुल्यबळ संघात 55 धावांचं टार्गेट सेट करायचे. जवळपास 9 धावांची सरासरी राखायची आहे ती मात्र चिंचणी संघाला. चिंचणी संघ म्हटलं तर घरचं मैदान रोजच्या रोज या ठिकाणी प्रॅक्टिस आहे भुवनेश्वरची. त्यांना या अवगत आहे, या खेळपट्टीचा अंदाज आहे. मोजमापणी करून षटकार चौकार मारू शकतात. मात्र तसं नाहीये. क्रिकेट हा बिनभरोशाचा खेळ आहे. सातपडी संघाला कमी लिखून चालणार नाही. मी पहिलाच म्हणलं होतं, ध्रुव 11 संघ सातपडी संघ खूप प्रचलित आहे, प्रसिद्ध झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी फायनलिस्ट संघ आहे. त्या संघातील 2-4 खेळाडू सातपडीच्या मांगरा समाजाच्या संघामध्ये आहेत आणि त्यांना कमी लिखून चालणार नाही. अशा वेळीस दोन्ही संघाकडनं पाहिलं जातंय की कोणता संघ या ठिकाणी सर्रास आहे. दोन्ही संघ सरस आहेत. या ठिकाणी कोणता संघ या ठिकाणी पहिलं पाऊल आपलं पुढे करेल बघूया. 55 धावांचं टार्गेट मात्र सेट करायचे चिंचणी संघाला. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आत राजकुमारजी तांबोरे पाहायला जात आहे. वय वर्ष 52. अजूनपर्यंत धावेंची व क्रिकेटची भूक संपलेली नाहीये, शमलेली नाही. अजून मला क्रिकेट खेळायचं आहे आणि दहशत दरारा अजूनपर्यंत त्यांचा कायम आहे. अशा वेळी त्यांच्या नॉन स्ट्रायकर बाजूला त्यांचा सक्का भाचा बघू शकाल. मयंकजी निजप यांना पाहू शकाल. दोन्ही बाजूने मामा भाषांची जोडी चिंचणी संघाकडनं आलेली दिसते आणि त्याप्रमाणेच गोलंदाजीचा धुळा सांभाळण्याकरता विकी एक अष्टपैलू असा हा खेळाडू आहे सातपडी संघाचा. सातपडी संघाला पाहिलं आता चिरागाना माहिती आहे, एक आक्रमक संघ म्हणून जाणला जातोय. दरम्यान पहिल्या चेंडूसाठी श्री गणेशा करण्याकरता विकी राईट आर्म ओव्हर द बॅकेट. पंचांच्या डावीकडनं ओव्हर पिच चेंडू त्याला फटका घेण्याचा प्रयत्न मात्र नो मॅन्स लँड चेंडू गेलाय. 1 बॉन्स क्षेत्रक्षेत्रात चेंडू गेल. एक धाव झोडपली गेली. चांगला या ठिकाणी प्रयत्न आहे राजकुमारांचा. मात्र क्षेत्रक्षक त्या ठिकाणी थेट सजवलेलं आहे. ते मात्र राजकुमार करता एक धाव या ठिकाणी खाता खोलतोय संघाचा आणि स्वतःचा. दरम्यान 55 धावांचा टार्गेट सेट करण्याकरता प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल चिंचणी संघाला आणि रोखावं लागेल सातपडी संघाला. दरम्यान पुन्हा चांगला चेंडू हाताळण्यात खूप अप्रतिम मारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये असा चेंडू हाताळला जातो किंवा पाहायला जातो. तो चेंडू मात्र विकेने हाताळला गेलाय. खूपच लेंथवर चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम या ठिकाणी खास करून कौतुक करेल विकी यांचं. जोरदार या ठिकाणी आक्रमण विकीकडनं. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न दिसतोय पुन्हा विकी यांचा. निजप करता पुन्हा ओव्हर पिच आणि चांगला बैठक प्रमाणे मारला फटका. सूप केला त्या चेंडूला. 2 बॉम्ब्स 1 बॉम्ब्स 4 रन. वाजव डीजे. पहिला चौकार येतो चिंचणीच्या.
आयोजन अखिल भारतीय मांगेला समाज परिषद संघटना 30-31 डिग्री सेल्सिअस वातावरणात आपण सामने पाहतोय. तसंच जवळजवळ 15-16 किलोमीटर हॉर्सने या ठिकाणी पश्चिमेकडून वारे पूर्वेकडे वाहताना दिसत आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटताना प्रेक्षक वर्ग म्हणा किंवा खेळाडू खरोखरच अप्रतिम असं वातावरण. चांगला फटका टॅप केला त्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्याकडे तैनात आहे. एक धाव मात्र रोखू शकणार नाही सातपटी संघ आणि धावसंख्या एका धावाने पुढे सरसावते. 6 धावा. षटक क्रमांक 1 विकी यांच्यावर हल्लाबोल केला होता तो मात्र मयंक आणि त्याचं प्रत्युत्तर पुन्हा देताना दिसतोय. पुन्हा विकी कमबॅक करेल का? ज्याप्रमाणे 55 धावांचं टार्गेट चिंचवड संघाला सेट करायचं आहे. शॉर्ट चेंडू चांगला पॉईंट या ठिकाणी पूल केला त्या चेंडूला जाईल का सीमेरेषा? यस यस चौकार वाजवलीचे. मैदानालगत पाहू शकाल हिरवड मात्र कायम आहे. ग्रीनलेस असं हे मैदान खूप क्वचित पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपली जात आपली भाषा जी आहे ती मांडलेली आहे आणि ज्या ठिकाणी आपली उपजीविका किंवा उदरनिर्वाह हा समुद्र किनारी असतो थेट तिकडेच मैदान आहे आणि ही पर्वणी आपल्या मांगल्या समाजासाठी काय म्हणले भुवनेश्वरजी? नक्कीच सुवर्ण मैदान आहे. आपल्याला खूपच छान आपल्याला कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे आणि वातावरण काय आहे आज तर भरती आहे. समुद्राच्या लाटांचा खळखळाट येतो आहे. आनंद आनंद मैदानामध्ये बघितलं आपण तर राजकुमार आणि मयंक खेळते. दोघं सुद्धा 5-5 धावांवर खेळत आहेत. एक चौकाराच्या मदतीने खेळतात आपल्याला पाहायला मिळते आहेत. कारण मयंककडे जर बघितले त्याच्याकडे एक वेगळी अदा आहे. राजकुमारकडे एक वेगळी स्टाईल आहे. कव्हर ड्राईव्ह पॉईंटकडे शॉट मारण्याची त्याची जी शैली आहे ना ही आगळी वेगळी शैली आहे. ती कोणाकडून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु इकडे मात्र नक्कीच एक चांगलं षटक संपल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाने पहिले षटक हाताळलं सुरेख गोलंदाजीची नजाकत दाखवली परंतु 2 चौकार मात्र घेतले ज्या पद्धतीने आणि नक्कीच चिंचणी संघाला मात्र 10 धावांपर्यंत पोहोचवलेला आहे. हे कौशल्य आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया सातपाटी संघाकडून दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज. यावेळेला गोलंदाजाचं नाव आहे कोण आहे गोलंदाज? विपुल. गोलंदाज विपुल आलेला आहे. या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली एका षटकामागे 10 धावा बिनबाद अशी 7 चिंचणी संघाची धावसंख्या. विपुल दरम्यान चांगला टोला मारण्याचा प्रयत्न मात्र तेवढीच चतुर्य बाळगलं या ठिकाणी विपुल यांनी चांगलं षटक हाताळलं. या ठिकाणी गोलंदाजीचं पृथ्थकरण अचूक टप्प्यावर चेंडू व्हेरिएशन मध्ये काही पप्पू एकदम परफेक्टली चेंडू साकारण्याचं कौशल्य इकडे दाखवतो आहे. त्याने मला वाटतं थोडंसं लीड केलेलं आहे मयंकला की मयंकला कुठल्या पद्धतीने कौशल्य चेंडू साकारायचे. यावेळेला देखील बघितलं एक फुलटॉस नक्कीच ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू येतो. वाईटचा इशारा घेतो आहे पंचांकडून आणि एक धाव मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 11वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. तर 12 धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळते आहेत. तर स्ट्राईकला रोटेट देखील केले गेलेलं आहे. एक 22 आणि एक वाईट अशी आपल्याला धावसंख्या पुढे सरकलेली पाहायला मिळते आहे. पहिला राजकुमार पुन्हा एक डाऊन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. काय कामगिरी असेल काय कव्हर ड्राईव्ह सुंदर ड्राईव्ह क्लास अँड क्लास पाहायला मिळतो आहे आणि चांगली रनिंग द बिटवीन कॉल देखील सुपर आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. ही शैली आहे राजकुमारकडे पप्पू. खरोखरच मी म्हटलं होतं त्यांची धावांची बुक संपलेली नाही. क्रिकेटची बुक संपलेली नाही. काय क्लास फटका होता. कव्हरला 2 धावा घेणं खूप या वयामध्ये कमी पाहिलं जातं आणि अशा वेळेस या बुजुर्ग खेळाडू खेळताना दिसतोय. भोजनाची व्यवस्था केली कुपन घेऊन जावे. दरम्यान चांगला फटका सजवला या ठिकाणी पूल केला चेंडूला सीमेच्या बाहेर वाजवडीचे. प्रेक्षकांनी
जेवणाची सोय झालेली आहे. ज्यांच्याकडे कुपन्स असणार आहेत त्यांनी कुपन घेण्याचे. पप्पू मी करतो आहे, संघाने कुपन्स घेऊन जायचे आहेत. नक्कीच आज ज्या ज्या संघांचे सामने आहेत त्या संघांनी कुपन घेऊन जायचे आहेत. जेवणाचे कुपन्स घेऊन जायचे आहेत. फक्त संघांसाठी कुपन्स अवेलेबल आहेत. लक्षात असू द्या पप्पू, संघासाठी कुपन अवेलेबल आहेत. चला पुन्हा एकदा एक षटकार येतोय, बहारदार शॉट. काय घेतोय राजकुमार, कामर दाखवतो आहे. खेळ नजाकत वाजव डीजे. मुरबे ब, चिंचणी ब, सातपाटी ब, दांडी ब अशा संघांना मी विनंती आहे, कुपन्स घेऊन ठेवा आपण. आणि कुपन्स घेऊन कधी पण जेवायला जा. तुम्ही कर्णधारांना विनंती आहे, कुपन्स घेऊन जा, कलेक्ट करून ठेवा आपल्याकडे. ओके, कारण ज्या ज्या पद्धतीने आपले सामने संपतील आपल्या सवडीप्रमाणे तुम्ही जेवण घेऊ शकता, परंतु कुपन कलेक्ट करा. बिना कुपनाने तुम्हाला तिकडे जेवण मिळणार नाही, ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आजचे जे 6 संघ आहेत या 6 संघांची विनंती आहे, झाई संघ, वानगाव, मुरबे ब, चिंचणी ब, सातपाटी अ, दांडी ब संघांना मी विनंती करतो आहे. तर नक्कीच सामन्याची रंगत वाढलेली आहे. तर धावसंख्या मात्र आपल्याला यावेळेला पाहायला मिळते 25-2 षटकांच्या समाप्तीनंतर खूपच चांगल्या पद्धतीने पंकज हे आपण बघता आहोत. ज्या वेळेला सातपाटी संघ खेळत होता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा पाहायला मिळाल्या होत्या. आता एक पाऊल पुढे चिंचणी ब संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगल्या पद्धतीने आघाडी घेण्याची कामगिरी ही करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या वेळेला चेंडू थर्मॅनकडे जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कॉल येतो आहे रनिंग बिटवीन आणि तिसऱ्या नाण्याचा कॉल. नक्कीच आपण जर बघताय तर नवा गोलंदाज आहे यज्ञेश. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन 3 धावा, वाईट +3 असे 4 धावा आपल्याला इकडे गोळा होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्याची आघाडी घेण्याचं काम मात्र नक्कीच चिंचणी बी आणि राजकुमार तामोरे नक्कीच जिद्दी आहे, हट्टी आहे. नक्कीच जेव्हा मनामध्ये उराशी जेव्हा खुंगाट बांधतो तो तेव्हा चांगला चांगला खेळ दाखवतो. पुन्हा एकदा आज क्रिकेटप्रेमी रसिकांना मात्र चांगले खेळ दाखवण्याचा तो संधी पुन्हा घेऊन येतो आहे. नक्कीच खूपच चांगली कामगिरी आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते आहे. तर पाहूया काय होणार आहे. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30 धावा बोर्डावर पोचलेली पाहायला मिळते, लागलेली पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजकुमार तामोरे यांच्यासाठी. यावेळेला मात्र डीप कव्हरला फटका चुकला, टिपला, जे गडी बाद. कमॉन डीजे.
तर एक चांगली खेळी आणि एक चांगलं वादळ मात्र शांत केल्याचं गोलंदाजाने दाखवून दिलं. कारण आक्रमकता ज्याच्याकडे असे शैलीदार खेळ 18 धावांचा खेळ साकारला राजकुमार तांबोळने. नक्कीच वय वर्ष 51+ झालेला आहे. आत्ताच हॅपी बर्थडे त्याचा झालेला आहे. नक्कीच परवाच्या दिवशी बर्थडे होता आणि काय सेलिब्रेशन केलं गेलं होतं. नक्कीच धमाल आनंद, कारण आपण आज सुद्धा तारुण्यात आहोत. आपण त्या पद्धतीचा खेळ साकारतो. तर नवा फलंदाज झालेला तो म्हणजे चिराग, एक आक्रमक फलंदाज आहे. चिरागचं कौशल्य वेगळं आहे. पाहूया धावसंख्या 30 बोर्डावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. खूप सुरेख आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुंदर गोलंदाजी देतो आहे. सातपाटी संघासाठी भरीव कामगिरी आहे. कारण ज्या वेळेला एक चांगली विकेट त्यानंतर पुन्हा एकदा डॉटने कमबॅक केलं जात असताना पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजीची नजाकत आपल्याला पाहायला मिळते. सातपाटीसाठी एक चांगला क्षण असू शकतो. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला चिराग ग्राउंड स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र खूपच बाहेर गेला चेंडू आणि येतो वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र पुढे सरकेल. धावसंख्या 31 झालेली पाहायला मिळते आहे. तिसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. 55 धावांचं जे लक्ष आहे. नक्कीच थर्डमॅन बघतात आपण, गली बघतो आहे, डीप कव्हर बघतो आहे, आपण मिड ऑफ बघतो आहे, फाईन लेग बघतो आहे 38च्या मध्ये. आणि यावेळेला गलीमध्ये हलकासा पुश केला गेला होता. सुरेख क्षेत्ररक्षण एक धाव मात्र टिपली जाते आहे. तर धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या 32 अशी धावसंख्या सरकलेली पाहायला मिळते आहे. तर डीप कडे जर आपण लक्ष दिलं तर डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि स्क्वेअर लेग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या पद्धतीने ही रचना क्षेत्ररक्षकाची आपल्याला पाहायला मिळते सातपाटी संघाकडून. आता मात्र नक्कीच धावसंख्या ज्या पद्धतीने सरकते आहे, उद्दिष्ट मात्र आता थोडंसं माफक झालेला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु कदाचित चुरसपूर्ण सामना हा क्षण पण घेऊन येईल का? सातपाटीचा गोलंदाज करून दाखवेल का? यावेळेला नक्कीच बॅकफूट आणि हलकासा पुश केला जातो आहे. मान सन्मानित केला जातो चेंडूला. एकेरी धावाने पुढे सुद्धा धावसंख्या सरकते आहे. धावसंख्या 33 वर पोहोचते आहे. आता मात्र 22 धावांची अजून गरज आहे. बरोबर ना? 19 चेंडू 22 धावांचं लक्ष आहे. नक्कीच 19 चेंडू 22 धावा. नक्कीच रोमांच पाहायला मिळू शकतो. कमबॅकची गरज आहे सातपाटी संघासाठी. कारण ह्या वेळेला जर बघूया दोन्ही फलंदाज एक चांगले दर्जेदार फलंदाज आहे ज्यांच्याकडे कौशल्य आहे, खेळाचं साजरीकरणाचा नजाकत आहे. गोलंदाजाला एक चांगली दिशा भेटणे गरजेचं आहे सातपाटी संघासाठी. परंतु ते मात्र नक्कीच साध्य होईल का? आणि यावेळेला मात्र नक्कीच करून दाखवलेला आहे. साध्यता मिळालेली आहे. निर्धारित चेंडू, कारण रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला गेला होता. स्विच करण्याचा प्रयत्न होता, चकवा खाला. कारण एक चकवा चेंडू ज्या वेळेला निर्णय असतो ना कंपल्सरी चेसचा, त्यावेळेला तो एक चेंडू हा आठवणीत येतो आणि पाहायला मिळतो आहे की आता मात्र 18 चेंडू 22 धावांचं लक्ष लागलेलं आहे. 12 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. तर 12 चेंडू 22 धावा. पाहूया, एक डीजेवाला ब्रेक घेऊया. तोपर्यंत टीम चर्चा करेल आणि येऊया मैदानाच्या आत. वाजव डीजे.
या मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 22 धावांची गरज असताना फलंदाजी मार्गावर आपण बघतो यज्ञेश, त्याचबरोबर त्याची साथ देण्यासाठी मिस्टर चिराग. इथे फलंदाजी मार्गावर बघूया सातवाडी संघ काय करतो कमबॅक. हो हो, इथून मात्र पहिला चेंडू फटका फसलाय आणि इथून मात्र झेल होताना यज्ञेश होते बाद. बॅक टू द डग आउट. बडी कमबॅक. पहिल्या चेंडूवर बाद होताना इथे यज्ञेश. पहिली फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. येतो फलंदाज मिस्टर वेदांत. तर सामना जरी संपलेला नाही. 17 चेंडू 22 धावांची गरज काय आहे या मॅच मध्ये. चिंचणी बी संघ आपण बघतोय राजकुमारची विकेट आणि त्या विकेट नंतर पूर्णपणे पांडव मात्र इथे बदललं गेलंय चिंचणी संघाचं. बघा पुढचा चेंडू. हो हो, इथून मात्र ब्लॉकर चेंडू होता. इथून मात्र मिक्स गचड क्षेत्ररक्षण आणि त्याचं मात्र रूपांतर 1 धावांमध्ये. एकदा इथे सहज मिळालंय. तर मिस्टर चिराग अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. चिराग सातत्याने टेनिस क्रिकेट हा खेळत आला. एक अनुभव आणि अनुभवाचा भंडार मात्र त्याच्या जवळ आहे. त्याचा पुरेपूर फायदा मात्र इथून कसा उचलला जाईल. मिस्टर प्रोजेक्ट आपण बघतो गोलंदाजीवर पुढचा चेंडू. इथून मात्र बिग हिट केलाय. फटका फसतो की काय नाही. इथून मात्र चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू फील्ड करण्यात यशस्वी होताना इथून क्षेत्ररक्षण नंतर दरम्यातच बघूया येतोय पंचांचा काल दरम्यातच मैदानात घडतोय काय तर धावची. तर फलंदाज इथून मात्र बाद होतोय धावची संसर्गामध्ये वाजवली. नक्कीच मी प्रशंसा करेन क्षेत्ररक्षणासाठी ज्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं. नक्कीच भुवनेश्वर सर काय म्हणता येईल या ज्या पद्धतीने त्याने सिनियरशी जवळ फील्ड केला जवळपास 6 धावा होत्या आणि बघा काहीतरी टर्निंग पॉईंट मी म्हणेल या मॅचचं. 100% एफर्ट्स इकडे लागले गेलेले आहेत कारण एक मोठी विकेट परत गेले कारण मैदानकडे शैली होती आणि तो मोठे हिट शॉट खेळणारा फलंदाज होता. चिरागकडे जर आपण बघितलं तर बिग हिट फसला होता. नशिबवान ठरला कॅच सुटला परंतु वेदांची विकेट मात्र फेकली गेली आहे. एकदा पुढे सरकते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे कुस्तीब 35. यस 35 धावाला झालेले आहेत. आता मात्र 20 धावांची गरज आहे हे उद्दिष्ट. पुढचा चेंडू इथून मात्र डॉट चांगली गोलंदाजी करतोय. काय कमबॅक केलाय सातपेटी संघाने जबरदस्त. नक्कीच प्रशंसा झाली पाहिजे. टाळ्यांचा गजर या संघासाठी नक्कीच झाला पाहिजे ज्या पद्धतीने हा संघ कमबॅक करतोय. एक छोटंसं लक्ष होतं 55 धावांचं डिफेंड मात्र तो करत असताना ते संघ नक्कीच प्रज्योतची गोलंदाजी काय कमालीची गोलंदाजी कमालीची गोलंदाजी आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. नक्कीच सामन्यातले रंग तिकडे नक्कीच पाहायला मिळतात कारण प्रज्योतने मात्र कमबॅक करून दिलं गेलेलं आहे. 6 षटकांचा सामना आहे आणि अजून सुद्धा आपण बघतो आहे ते म्हणजे 4थं षटक मार्गस्थ आहे कारण त्या पद्धतीने एक चांगली खेळी एक खेळण्याचा प्रयत्न आहे. राजकुमारची प्रशंसा असेल त्यानंतर मयंकने एक चांगली साथ दिली होती चांगला फटकेबाजीचा. आता मात्र जबाबदारी चिरागवर असेल. जबाबदारी पूर्ण खेळी फटका साकारतोय स्क्वेअर लेगला घेऊन येतोय खडखडीत चौकार येतोय वाजव डीजे चौकारासाठी.
शेवटच्या चेंडूचा षटकातून एक सुंदर असं आयोजन आपल्याला बघायला मिळते. अखिल भारतीय मंगल समाज परिषदच्या माध्यमातून या समाजाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील हा सामना आपल्याला बघायला मिळतो आणि पहिला दिवस या आयोजनातून आपल्याला बघायला मिळताना बघू. शेवटचा चेंडू तुझ्यात काही कमबॅक नाही म्हणेल. हो, पुढचा चेंडू इथून मात्र चुकला गेला, चेंडू फसला गेला. डॉट चेंडू संघाचे होते, षटकाचे होते. समाप्त 4 षटकाचा वेळ इथे पूर्ण झालाय. 4 षटकामध्ये धावसंघ 35 जाऊया जवळ 39 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र एक 16 धावांची गरज आहे. तर नक्कीच 4 षटकं झालेली आहेत. 12 चेंडू 16 धावा समीकरण हे लागलेलं आहे. आता मात्र याला वेळेला मी प्रज्योत या गोलंदाजाची प्रशंसा करेन, कारण त्या पद्धतीने त्याने डॉट चेंडू हाताळली, विकेटचं पतन करून दाखवलं. ही जी कामगिरी 47 संघासाठी आपल्याला पाहायला मिळते ना, भरीव कामगिरी आहे. परंतु रोमांच अजून बाकी आहे. खेळ रंगतदार होणार आहे. करायचा आहे नाद. जय मागेला, जय मागेला, जय मागेला. आनंद घेऊया डीजे मास्टरचा. कोणी पुढे जायचं नाही, कारण 12 चेंडू 16 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाही. 7 पेटी संघ अजूनही रुजले या मॅच मध्ये. दोन्ही संघांनी बॅलन्सिंग म्हणून सर 50-50 अजूनही दोन्ही संघ. त्यावेळेस पाहिजे जर बघितलं ना तर समांतर आहे सर, कारण 12 चेंडू 16 धावांची गरज. रन रेट जर पाहायला गेला तर 8च्या सरासरीने धावा चिंचणी संघाला बनवावी लागतील. सामना काही जडणार चिंचणीसाठी, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी करते 7 पेटी संघ, नक्कीच प्रशंसा करेल 7 पेटी संघाची. चांगल्या मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 16 धावांची गरज. बिलकुल काबिल तारीफ गेंदबाजी, काय नजाकत दाखवली प्रज्योतची गोलंदाजीने. मात्र 7 पेटी संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं गेलेलं आहे. 12 चेंडू 16 धावा हे कमालीचा खेळ रंगवला आहे. आनंद देणारा आहे. प्रेक्षक पाहतात, युट्यूबला यायला पाहत आहेत आणि थेट देखील पाहत आहेत. मैदानाच्या आत घडते काय गोलंदाजीसाठी यावेळेला गोलंदाज काय प्रतीक पाहूया. प्रतीक काय करतो आहे. नक्कीच जवळजवळ 20 ते 22 पावलांचा रनअप घेऊन राईट टाइम ओव्हर द कडून गोलंदाजी साकारताना मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्लोज किपिंग आहे नक्कीच. आणि ऑन स्ट्राईकला आपण जर फलंदाजाला बघितला, कोण आहे फलंदाज? मंगेश. फुलका चेंडू, वेगवान चेंडू आणि खेळ साकारताना यावेळेला मात्र यष्टीरक्षकाची चुकीला माफी नाही. 2 धावा परिपूर्ण. पुन्हा एकदा एक चूक. 3री धाव येते आहे. जिकडे निर्धाव चेंडू होता तिकडे मात्र 3 धावा. रनिंग द बिटवीन खूपच कमाल आहे सर. नक्कीच बघायला गेलं तर समीकरण कमी धावांचं आहे. याला मदत आधीच कर्जबाजारी त्या तुझल्या शेजारी, कारण जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा मिळत आहेत. आणि मी म्हणालो की खूप मोठी चूक झाला 7 पेटी संघाकडनं, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच मध्ये होता म्हटलं जातं एक छोटी चूक तुम्हाला खूप महागडं ठरू शकते. ती चूक मात्र 7 पेटी संघाने केलं. 3 धावा इथे मात्र मिळालेला चिंतन सांगतात ना, नजर हटी दुर्घटना घटी. 11 चेंडू 13 धावांचा सामना आलेला आहे. 11 चेंडू 13 धावा. तर बघूया प्रतीक काय करतो. पुढचा चेंडू पुढे एकदा बेगेटचा प्रयत्न, फटका फसला. इथून मात्र थांबवला चिरागला. चिराग मात्र आतापर्यंत बॅट शांत. एक चौकार बघा बॅटने पाहिला होता मागच्या षटकात फायनलच्या दिशेने 1 बॉल चौका होता. त्यानंतर मात्र बघूया बॅट मात्र शांत राहिला. तर नक्कीच शैलीदार गोलंदाज आहे. जबाबदारी शेवटची ज्या वेळेला असते गोलंदाजांवर. आपण जर बघितलं पॉवर प्ले मध्ये चांगला आनंद घेतला त्यावेळेला, ज्या वेळेला 7 पेटी संघ खेळत होते पॉवर प्ले 2 षटकांमध्ये 24 धावा होत्या. त्यांचे एक पाऊल पुढे सरकत राजकुमार आणि मयंकने 25 धावांची खेळ साकारली होती. तर हे खेळ देखील पाहायला मिळाला होता. आता मात्र यावेळेला चांगला शॉटचा चेंडू मिड विकेटला येतोय. नो मॅन प्लेसला लँडिंग करेल. दुसरीची मागणी नाही घेणार आहेत. एका धावेवर समाधान मानावं लागेल यावेळेला. तर तिचं स्कोरबोर्ड 43 वर जाऊन बसल्यानंतर मात्र चिंचणी संघाचं चेंडू 12 धावांची गरज. मिस्टर मंगेश फलंदाजी मार्गावर काय करतो बघूया. सामना अजूनही संपलेला नाहीये. तर
प्रत्येक मात्र चांगली गोलंदाजी करतो संघासाठी. बघूया प्रत्येक नावाप्रमाणे आपल्या संघाला प्रत्येक लावला जाईल का विजयाचा, ज्या पद्धतीने गोलंदाजी घडते. इथून मात्र विजयाचा अटेम्प्ट केला होता, पंचांकडे दाद मागितली गेले, परंतु दाद मात्र इथे पंच फेटाळताना धावकीची संधी धाव मात्र ते एक पूर्ण होत आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे प्राप्त होताना 44 वर जाऊन बसला चिंचणी संघ. इथून मात्र 11 धावांची गरज असेल. तर 11 धावा अजून विजयासाठी आपल्याला बघायला मिळताना 8 चेंडू 11 धावा. समीकरण जबरदस्त. सुरेख गोलंदाजी प्रतीक कमबॅक. सातपाडीच्या तंबूमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. टाळ्यांनी स्वागत होते आहे. प्रथम तर प्रज्योत तिसरी गोलंदाजी, त्यानंतर प्रतीक बेधक मारा देतोय, रोखतोय चांगल्या गोलंदाजांना रोखून धरण्याची कामगिरी. इकडे जर ती चूक झाली नसती तर मात्र चिंचणी बी संघ संकटात असता, परंतु अजून सुद्धा चुरसपूर्ण आहे सामना, रंगत असणार आहे. कारण मॅच मध्ये जमीन सुरच आहे, मैदानात सुरच आहे. मी म्हणेला गरमीचं वातावरण आहे, जिथून सूर्य तळपतो तिथून मात्र दोन्ही संघाची तोड मात्र सारखीच चालू आहे. जेवढी गरमी तिथे तेवढी गरमी मैदानात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 11 धावांची अजूनही गरज. हो इथून मात्र फटका फसला, जेल होईल का? नक्कीच इथून मात्र बाद होतोय. चिराग गॉन. इथून मात्र विकेट चिरागची मिळते. मोठी विकेट मिळालेल्या वाजवडी. रोमांच आलाय ना रोमांच आलेला आहे. 6 चेंडू 11 धावांचं शेष लक्ष आता राहिलेलं आहे. आता मात्र चिंचणी की सातपाडी हे मात्र नक्कीच कठीण प्रश्न आहे. सोडवणार कोण आहे, गोलंदाज की फलंदाज, हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही रंगत आहे, जबरदस्त असणार आहे. कुठे आणि काय होणार आहे ते मात्र बघायला विसरू नका. नक्कीच जर आपण युट्यूबवर आहेत कुठेही जाऊ नका. लंच ब्रेक 5 मिनिटासाठी थांबवा, कारण चुरस आहे. अखिल भारतीय मांगेला समाज परिषद क्रीडा महोत्सव रंगलेला आहे. चिंचणी गावदेवीचं मैदान गाजत आहे. दुसरा सामना रंगलेला मैदानामध्ये पाहायला मिळतो आहे, परंतु पुन्हा एकदा चुरसपूर्ण सामना पाहायला मिळतो आहे. तर गोलंदाजी मार्कवर यावेळेला आहे पुन्हा एकदा प्रज्योत याला आमंत्रित केलेले आहे, ज्याने मागचे षटक हाताळलं. सातपाटी संघाच्या आशा जागृत केलेल्या प्रतीकने ते संघटना कळी दिसली, फुलवली आणि रोमांचित सामना आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. पाहूया 6 चेंडू 11 धावा. नजाकत आहे. अमित केनी नवा फलंदाज येतो आहे. आक्रमकता आहे, शैली आहे, टर्निंग पॉइंटर फलंदाज आहे. परंतु पाहूया 6 चेंडू कसा सामना रंगेल. प्रज्योत नावाप्रमाणे आपल्या संघाची ज्योत मात्र उजळेल का, नक्कीच हा प्रश्न मात्र राहिलाय. 6 चेंडू 11 धावा. फलंदाज मार्को मिस्टर मंगेश. हो इथून मात्र स्कोरलेगच्या दिशेने चेंडू उठवला गेला. चेंडू निघून जाईल षटकारासाठी. इथून मात्र पहिल्या चेंडूवर बिग हिट केलाय. चेंडू निघून गेलाय 6 धावासाठी. वाजवडी. जसं 5 चेंडू 5 धावा. एक जागा बघितली, मोकळी जागा मिडविकेटला आणि आउट ऑफ द पार्क केला चेंडूला. कारण समीकरण आता 5 चेंडू 5 धावा. सांगतात ना, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. 5 चेंडू 5 धावा. अवकात दाखवण्याची वेळ लागू झालेली आहे. रंगलाय सामना, दमदार आहे. यावेळेला मात्र खुट्टापासून एक गोलंदाजी नक्कीच, परंतु यष्टिरक्षकाला चकवा आणि बाईच्या माध्यमातून एक धाव येते आहे. नक्कीच एक धाव पुढे सरकताना 4 चेंडू 4 धावा. अजून सुद्धा नजाकत आहे. अमित केनी कर्णधार आहे, जबाबदारपूर्ण व्यक्तिमत्वाचा आहे. नक्कीच
संघाला घेऊन चालणारे व्यक्तिमत्व. कर्णधार जरी असले तरी कधी स्वतःला आय एम द ग्रेट म्हणत नाहीये, संघासाठी कामगिरी असते. काल लेदर क्रिकेटचा तो सामना होता पप्पू चांबरे, ज्या वेळेला टर्निंग पॉइंट हॅपी बर्थडे होता त्या साहेबांचा आणि करून दाखवलं होतं. पाहूया यावेळेला करतात का. यावेळेला यार्करचा चेंडू आला आहे, हलकासा पुश आलेला आहे. यस यस यस, पुन्हा एकदा एकेरी धाव टिपली जाते. 3 चेंडू 3 धावा समीकरण मात्र चाललाय समांतरीमध्ये. अजून सुद्धा 50-50 कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे, विसरायचं नाहीये. नंतर सांगू नका साहेबांनी सांगितलं नाही, आपलं काम आहे सांगायचंय, करायचं तुम्हाला आहे. काय म्हणशील? तर नक्कीच 3 चेंडू 3 धावांची गरज. सर मी म्हणेल की चूक झालाय सातपेटीकडनं. ज्या पद्धतीने पहिला चेंडू होता स्टेनलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे पहिला हवा होता, कारण वारेची दिशा आणि तिथून मात्र खेळाडू नसल्या कारणास्तव मोकळी जागा दिसली आणि त्या दिशेने जेव्हा पद्धतीने शॉट खेळलाय मिस्टर मंगेशांनी, खरोखर याच्यातून जर तो षटकार आला नसता तर नक्की चित्र खूप थोडंसं वेगळं असतं, टेन्शनचं वातावरण असतं. तर अजूनही सामना संपलेला नाही. 3 चेंडू 3 धावांची गरज. काही होईल मॅचमध्ये. हो इथून मात्र बघूया, मी म्हटलं तर सर बघा सामना अजूनही संपलेला नाहीये, पंचांकडे त्यात मागितलाय आणि इथून मात्र काय घडलं दरम्यानच विकेट. मंगेश बॅक टू द डगआउटच्या दिशेने. रंगला गेलाय. खरोखरच प्रशंसा मात्र सातपाटी संघाची मी नक्कीच करेल. 5 चेंडू 5 धावांची गरज होती आणि त्यानंतर प्रज्योत नावाप्रमाणे ज्योत मात्र झळकावली गेला मॅच मध्ये. गरमी मात्र त्याने दिल्या मॅच मध्ये. 2 चेंडू 3 धावांची गरज. या मॅच मध्ये काय होईल? नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 3 धावांची गरज असताना आता मात्र इथून काय होणार? काय होणार ते तर पाहायचं आहे. नक्कीच 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी कंपल्सरी कंपल्सरी. पाहूया हृदयाचे ठोके वाढत आहेत. प्रेक्षक खचाखच मैदान भरलेलं पाहायला मिळते आहे. वाढते आहे गर्दी. चुरसपूर्ण सामना आहे. 2 चेंडू 3 धावा. नवा फलंदाज ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र कबर ड्राईव्ह दाखवतो आहे पण क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव घेणार त्यासाठी बघा 5 चेंडू 5 धावांची गरज. ही मॅच येऊन पोहोचलाय. 1 चेंडू 2 धावांची म्हटलं जाताना सर क्रिकेट जिथपर्यंत शेवटचा चेंडू साकारत आहेत ना तिथपर्यंत कुठला संघ विजय हे घोषित करता येत नाही. म्हटलं जाताना टेनिस क्रिकेटचे वारे कधी बदलतात सांगता येत नाही. सर मी माझ्या कॉमेंट्रीमधून नेहमीच बोलतो इंग्लंडचे हवामान रायगडचे आणि क्रिकेटचे वारे कधी बदलते हे सांगता येत नाहीत आणि त्याच पद्धतीने मध्ये इथून मात्र क्रिकेटचे वारे बदलतात. ही मॅच येऊन पोहोचला 1 चेंडू 2 धावांवर. कुठला संघ हा मात्र सामना जिंकेल? पावडा मात्र 50-50 झालाय. तराजू मात्र समांतर झालाय. कुठला सातपेटी की चिंचणी? येस कंपल्सरी कंपल्सरी चेस आहे. सांगितलंच आहे मी. नक्कीच 1 चेंडू 2 धावांचं लक्ष आहे. तर नक्कीच आता मात्र चिंचणी आणि सातपाटीमध्ये द्वंद्व नाहीये, कारण एका बाजूला मॅच विनर अमित किनिया आहे, एका बाजूला उत्कृष्ट गोलंदाज प्रज्योत आहे. लागला चुरस दोघांमध्ये आहे, कारण गोलंदाजाची कसरत दाखवायची आहे, फलंदाजाला त्याचं कौशल्य दाखवायचं आहे. पाहूया कोण दाखवतोय शेवटचा चेंडू. फिनिशर का गेंदबाज? वा मात्र नक्कीच सातपाटी संघ आणि इथून मात्र कंपल्सरी चेस असल्या कारणाने सातपाटी संघ इथून मात्र विजय होताना 5 चेंडू 5 धावांची गरज असताना सातपाटी संघाने इथून मात्र विजय मिळवलाय. नक्कीच अभिनंदन, कौतुक, टाळ्यांचा गजर सातपाटीसाठी नक्कीच झाला पाहिजे या जोडीने. प्रज्योत याला 500 रुपयाचे बक्षीस. नक्कीच सांगतात ना वाघाच्या तोंडातला
भक्षक काढून आणलेला आहे तसा हा सामना चिंचणीच्या भशातला खेचून आणलाय सातपाडी संघाने विजय करून घेतलेला आहे. काय चेरस बघितली तर खरोखरच 5 चेंडू 5 धावा सहजरित्या चिंचण जिंकतो की काय असं होतं. मात्र प्रज्योत शेवटपर्यंत हार